मला किती मिस केलंस मला काय नाही बोल जरा काय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू एक्सप्लोअर विथ सायली. सध्या अधिक महिना सुरू आहे, त्यामुळे आई पप्पांनी जेवायला बोलवलं होतं, म्हणून मी 2-3 दिवसासाठी माहेरी आली आहे. आता संध्याकाळ झाली आहे आणि वातावरण खूप छान वाटत आहे. आणि आता आई आमच्या तिघांचं औक्षण करत आहे. अधिक महिन्यात अशा पारंपरिक गोष्टींचं वेगळंच महत्त्व असतं. त्यानंतर मी जेवून घेतलं. पप्पांनी अनायासाठी चॉकलेट्स, केक आणि बिस्किट आणले होते, पण अजून ती लहान असल्यामुळे मी तिला हे देत नाही, म्हणून ते आम्हीच एन्जॉय केलं. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज सकाळची सुरुवात खूप छान वातावरणाने झाली. आजूबाजूला हिरवीगार झाडं, मोकळी हवा आणि अगदी शांत वातावरण आहे. हे ठिकाण माझ्यासाठी खूप खास आहे. लग्नाआधी मी इथे नेहमी फोटो काढायचे. थोडा वेळ बाहेर फिरल्यानंतर घरात आले. घरी ट्रेडमिल असल्यामुळे 15 मिनिटं वॉक केला. दिवसाची सुरुवात थोड्या एक्सरसाइजने झाली की खूप फ्रेश वाटतं. आत्ताच माझा ब्रेकफास्ट झाला आणि अनायासुद्धा झोपली आहे आणि तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे आणि जे नियमित माझे व्हिडिओ पाहतात त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. खरं सांगायचं तर यूट्यूबवर मला कोण माझे व्हिडिओ पाहतं, कोण सबस्क्राईब करतं हे समजत नाही. तुम्ही माझ्या व्हिडिओला जो प्रेम आणि सपोर्ट देता त्यासाठी खूप खूप आभारी आहे. अँड लॉट्स ऑफ लव्ह टू ऑल ऑफ यू अँड थँक्यू सो मच फॉर बिंग अ पार्ट ऑफ माय जर्नी. प्रत्येक ब्लॉगमध्ये मी माझ्या आयुष्यातले काही क्षण तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. ते तुम्ही आवडीने बघता, त्यासाठी थँक्यू सो मच अँड लव्ह यू. आणि इथे माझी बहीण बसली आहे, पण तिला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं, त्यामुळे मी तिला ब्लर केलेलं आहे. आणि ती बोलत होती मला नको घेऊ, मला नको घेऊ, म्हणून मी तिला नाही घेतलं व्हिडिओमध्ये. आणि हे माझ्या काकांचं घर आहे. इथे समोरच आंब्याचं झाड आहे. या झाडाला खूप छान आणि गोड आंबे लागतात. हे इथं जांभळीचं झाड आहे. इथे आईने आंबे उतरवायला घेतले होते. बघा एवढे आंबे निघाले आहेत. अजूनही खूप आंबे निघाले होते, ते घरात ठेवले आहेत. यावर्षी आंबे खूप छान आले आहेत आणि चवीलाही खूप गोड आहेत, त्यामुळे सगळेच आंब्याचा मनसोक्त आनंद घेत आहोत आम्ही. नंतर पप्पांनी पण आंबे उतरवले आणि अनाया पण तिच्या परीने हेल्प करत होती. पप्पा तिच्याकडे आंबे देत होते आणि ती ते घरात आणून ठेवत होती. आता मी काकांच्या घरी आली आहे. हाय बिगू. आजी हाय करायचं असं काय असं कराय बोल, तुला काय बोलायचं आहे का मला काय नाही बोल. पांडू नको पाळायचं येऊ. बोल काहीतरी. आजी बोल तू काहीतरी लवकर. आणि आज होता काकांचा बर्थडे, त्यामुळे घरात सगळे एकत्र जमलो होतो आणि दिवस खूप छान गेला. आणि आजी आता इथे काकांचं औक्षण करतीये. कोणता बर्थडे असतं ना रे. किती बर्थडे भैया दादा अरे वा आई आहे बघ ना ताई देते. हो ताई काय आरती खाली नाही ठेवत बाय. संपलत ना मी कशी जाऊ. घेऊन ये डब्यात 2-3 नोटा. बाबा
अहो घ्या ना तुमच्यावर किती वेळ. बघ ना ते वाटत पण नाही. कोणाला करायची आरती केली तिने. ओके ओके पिटू. पप्पा करा ते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर काका, हॅपी बर्थडे टू यू. देव ना याला. जा ना काकांना बरं, जा ना बरं बरं वा. या. हां आणि हा आहे काकांचा फ्रेंड सर्कल. ओके. ताई तुम्ही वर. जा ना. तिथंच कुठे होऊन राहिले ती बघ. जा रे, फोटो काढ ना पागल. तू काढ ना फोटो. कसं काय माहिती बा. थांब ना, काढतो ना. नको. मी आलेली आहे आता इथे आसनगावला. मला किती मिस केलंस. दिवसानंतर आलेली आहे साई. 2 दिवस काय पाहिजे खूप जास्त आलेले आहेत. आणखी त्याची मस्ती असते पण घरात नसल्यावर करमत नाही. कितना झूठ बोलेगा रे. चलो. खूप दिवसांनी बाप लेकीची भेट झालेली आहे आणि अनायाची मस्ती चालू झाली. आली गेलेली मी माझ्या माहेरी गेलेली आणि माझ्या आईने काय काय दिलंय ते तुम्हाला मी दाखवते. आंबे आहेत आणि हा पेंडा आहे, पेंडा. आणि हे खाली पूर्ण आंबे आहेत. हे पूर्ण याचे हे बघा. आणि याच्या खाली पण पूर्ण आंबे आहेत. इकडे हे दिलं आहे खारोड्या आणि हे बटाट्याची वेफर्स आहे ही. आणि हे वडे आहेत, भाजीसाठी आहेत. ही सुकट आहे. सुकट आम्हाला आवडत नाही तरी पण तिने थोडीशीच दिली. आम्ही नाही सुकट खात. हा जवळा आहे, जवळा. आणि हे बोंबील आहेत. बापरे, खूप जास्त दिलेत बोंबील. हे बघा एवढे दिले. हे आम्हाला वर्षभर पुरणार शाळेत. आणि ही चकली आहे उपवासाची, ती पण दिली कारण आम्हाला सोमवारी उपवास असतो ना म्हणून. चालू आहे की हे पिकलेले आंबे दिले. ते पिकलेले नाही आहेत, ते 2-3 दिवसात पिकतील. सो हे पिकलेले पण दिलेत तिने. तर आता माझ्याकडे काय एवढं काय काय दिलं आहे माझ्या आईने.
तुमची पण आई तुम्हाला देते का? आम्ही घरी आलो आहोत तर अक्षय बोलतो की चला कुठेतरी बाहेर एक राऊंड मारून येऊ. तर आता आम्ही चाललोच बाहेर. अनाया से हाय. अरे किसी दे अनाया. आईला किसी दे. मला दे मला. दे. असं आईला दे मला दे बरं. हाय कर तिथे तू हाय कर.